लाडकी बहीण योजनेबाबत अफवांना पेव आल्यानं महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। लाडकी बहीण कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे अर्ज रद्द होणार अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवरती सध्या व्हायरल होतोय आणि याच मेसेजमुळे महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवर खासदार सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केलेला आहे। हिम्मत असल्यास कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म हा रद्द करून दाखवाच अशा प्रकारचं आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिलं आहे। लाडली बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अनेक महिलांच्या खात्यांमध्ये हे जे 2 हप्ते होते ते आलेले आहेत। अशाच काही महिला आपल्यासोबत आहे संभाजीनगरच्या, ज्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल, तुमच्या खात्यामध्ये जी लाडली योजना आहे त्याचा फॉर्म तुम्ही भरला होता का आणि ते पैसे तुम्हाला मिळालेत का? हो, मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला म्हणजे राखी न बांधताच त्यांची ओवाळणी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणजे यामधून महिलांना पाठिंबा, आर्थिक पाठिंबा मिळाला आहे, त्यासाठी त्यांचे धन्यवाद। मी फॉर्मही भरलाय, माझ्या खात्यात 3000 आलेत। मी मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी अशीच ही स्कीम पुढेही चालू ठेवावी, आम्हाला त्याचा लाभ होऊ द्यावा आणि त्यांच्या मार्फत आम्हाला रक्षाबंधनाची ही ओवाळणी दिल्याबद्दल धन्यवाद। काय सांगाल, काय नियोजन आहे तुमचं? आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत का? आलेले आहेत। त्याआधी मी मुख्यमंत्री साहेबांचे सगळ्या भगिनीतर्फे खूप खूप आभार मानते। खंत एवढीच आहे की आम्ही त्यांना राखी न बांधता त्यांनी आम्हाला ओवाळणी टाकलेली आहे। असा पहिलाच भाऊ आहे आमचा जे आमच्या पाठीशी उभा आहे आणि इथून पुढे पण त्यांनी आमची लहान लहान आमचे लेकर पण आहेत, आम्ही ट्युशनची फी, शाळेची वगैरे थोडी थोडी आम्ही मदत सुद्धा करू शकतो। ही योजना आमच्यासाठी खूप लाभदायक आहे। मुख्यमंत्री साहेबांनी योजनेचा पुरेपूर फायदा महिलांना दिलेला आहे। सर्वांच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये मिळाले आहेत सर्वांना आणि सर्व महिला खूप खुश आहे। सर्व महिला मोबाईल बघत होते, कुणाला मेसेज आला, कुणाला सर्व एकमेकींना जाऊन सांगत होत्या आणि महिलांचं याच्यामुळे आर्थिक पाठबळ मजबूत झालेलं आहे। याच्यातून औषध गोळ्यांचा खर्च, शाळेची फी, छोटे मोठे खर्च सर्व महिलांना याच्यातून म्हणजे आर्थिक मदत झालेली आहे। अशाच पाठीशी उभं राहावं आमच्या, दुसरं काही आशा नाही आम्हाला। गोळ्या औषध आमच्या झाले, बस भावानं चांगलं करावं बहीण यायला, हा, आणि त्याला निवडून आणू आम्ही सगळे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। महाविकास आघाडी ठरवेल, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, यामध्ये कुणी आता काही लपून राहिलेलं नाही। जे काही निवडणुका पुढे ढकलण्याचा कट जो या करत आहेत यांना माहीत आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की लाडकी बहीण सारख्या योजना आणून 2.5 वर्ष यांना लाडकी बहीण आठवली नाही। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते तर लोकांना कळत नाही, माझ्या भगिनींना कळत नाही असं नाही आहे। मध्य प्रदेशामध्ये योजना सुरू केली, 3 महिने झालेत नाही, योजना बंद झाली, निवडणुकीत वापर झाला भगिनींचा। हे महाराष्ट्रात करायचं यांचं डोकं आहे ते, कारण सगळे जुमलेबाजीचं सरकार आहे। काय अजिबात नाही, अजिबात नाही। कदाचित तो यू टर्न ठरेल त्यांच्यासाठी। टर्निंग पॉईंट वगैरे काय ना, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत। ती काही नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही। महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे। लोकांच्या करातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी। आमचं सरकार येईल तेव्हा 1500चे आम्ही 3000 करू, आमचा शब्द आहे। माझं म्हणणं की विरोधक त्याची चेष्टा मस्करी करतात की हे तात्पुरतं आहे, नंतर बंद होणार आहे। आपण ठासून सांगितलं पाहिजे की हा आमचा महायुतीचा महत्त्वाचा या योजनांचा कार्यक्रम आहे, हे कुठेही बंद आपण करणार नाही, अशा प्रकारचा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी द्या। जाणीवपूर्वक त्यांना सुप्रियाताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय, लाडकी बहीण माझी लाडकी बहीण। तर आता त्यांच्या सगळ्यांचा आता त्यांना दास्ती भरलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे, पोट दुखायला लागलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की आता सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील। कधी नव्हे तर त्यांना इतका त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे आणि म्हणून काही करून या सगळ्या कुठला गालबोट लावावं
कुठेतरी या सगळ्या योजनेची बदनामी करावी, या भावनेतून आता सकाळ दुपार संध्याकाळी सगळी मंडळी बोलते. Thank you.